हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आणि डान्सर आहे. एकेकाळी गावात माझं बऱ्यापैकी नाव होतं. लोक ओळखायचे, कौतुक करायचे. पण काळ बदलला आणि आता मी एका IT कंपनीत नोकरी करतोय. आयुष्याचा वेग बदलला, दिशा बदलली, तरी एक गोष्ट अजूनही तशीच आहे. कोकणातलं माझं आजोळ. आणि ते आठवलं की मनात एक विचित्र हुरहुर दाटून येते. एक अस्पष्ट, नाव देता न येणारी भीती, जी नक्की कशाची आहे हे स्वतःलाही धड सांगता येत नाही. ही गोष्ट तिथल्याच एका रात्रीची आहे. तेव्हा मी लहान होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच अशा एका गोष्टीला सामोरे गेलो होतो जिचा अर्थ मला खूप वर्षांनंतर उमगला. आजही रात्री उशिरा शांत बसलो की कधीतरी अचानक ती रात्र माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. तेव्हा जे जाणवलं होतं तेच पुन्हा जाणवू लागतं आणि मग मी झटकन दुसऱ्या विचारांत मन गुंतवतो. कोकण म्हणजे काय हे सांगायला वेगळे शब्द लागत नाहीत. शांत समुद्र किनारा, नारळ पोफळीच्या बागा, लाल मातीच्या वाटा. कोकणातलं प्रत्येक गाव जणू काही एका वेगळ्याच विश्वात वसलेलं असतं आणि त्यात माझं आजोळ म्हणजे एक स्वतंत्र दुनियाच. पण नोकरी लागली आणि रोजच्या धावपळीत हे सगळं मागे पडलं. आता कुठे जाणं होत नाही. कामाचे तास, डेडलाईन्स आणि शहरातलं धकाधकीचं आयुष्य, यात कोणाशी नीट बोलणंही होत नाही. पण खरं सांगायचं तर फक्त कामामुळेच मी गावी जाणं टाळतो असं नाही. त्या एका रात्रीनंतर मी मुद्दामून तिकडे जाणं कमी केलं. गेलोच कधी तर 2 दिवसांत परत निघतो. जास्त थांबत नाही, थांबूही वाटत नाही. एके दिवशी मामांचा वडिलांना फोन आला. गावी देवाचा एक कार्यक्रम ठरला होता आणि सगळ्यांनी यायलाच हवं होतं. फोन ठेवल्यावर घरात एकच उत्साहाची लाट पसरली. मीही मनातून खूप खुश झालो, कारण कितीतरी वर्षांनी गावी जायला मिळणार होतं. मी लगेच आमच्या फॅमिली ग्रुपवर आणि गावातल्या मित्रांच्या ग्रुपवर निरोप टाकला की आम्ही येतोय म्हणून. तयारी सुरू झाली. बॅगा भरल्या गेल्या आणि पहाटेच्या काळोख्या धुक्याने भरलेल्या हवेत आम्ही आमच्या गाडीतून निघालो. वडील, आई, माझा लहान भाऊ आणि मी. सुरुवातीचा रस्ता ओळखीचा होता, पण जसजसा आम्ही घाटाजवळ पोहोचलो तसतसा रस्ता वळणावळणाचा आणि अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना उंच झाडी, मध्येच धुक्याचा एखादा पडदा गाडीच्या काचेवरून सरकत जायचा. रस्त्याच्या कडेला कुठेतरी छोटीशी देवळं, त्यांच्या समोर जळणारी एखादी पणती दिसायची आणि मागे पडायची. गाडी सगळे शांत होते. बाहेरचा तो बदलता निसर्ग बघत आम्ही निवांत बसलो होतो. मध्येच कुठेतरी एखादं जुनं गाणं रेडिओवर लागायचं आणि पुन्हा नेटवर्क जाऊन विरून जायचं. जसजसं आम्ही कोकणच्या हद्दीत शिरत गेलो तसतशी हवा बदलत गेली. दमट पण थंडगार आणि तरीही कुठेतरी विलक्षण ओळखीची. त्या हवेतच जणू एक जुनी आठवण साठलेली होती, जी शरीराला आधी जाणवली आणि मनाला नंतर. संध्याकाळी उशिरा आम्ही गावात पोहोचलो. तोवर काळोख चांगलाच दाटला होता. गावात वीज असूनही रस्त्यावर दिवे तुरळकच होते आणि गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं क्षणभर उजळून पुन्हा अंधारात विरून जायची. गाडीचे दिवे वळणावळणाच्या वाटेवरून जात असताना दुरून घरातले दिवे दिसू लागले आणि त्या उजेडासोबतच घरातल्या माणसांचा आवाज आणि दूरवरच्या कुत्र्यांचं भुंकणं कानावर पडू लागलं. घरी पोहोचलो तेव्हा सगळे स्वागतासाठी उभेच होते. गावात माझी एक वेगळीच ओळख आणि दबदबा होता आणि हे सगळं मला खूप आवडायचंही. सगळ्यांना भेटलो, गळाभेटी झाल्या, ओळखीचे चेहरे, तेच जुने हसू. पण सगळ्यात जास्त ओढ होती ती आजोबांना भेटण्याची. ते दारातच उभे होते, काठी टेकवत, आणि मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान उमटलं ते शब्दांत सांगता येणार नाही. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता.
आजोबा आणि नातवाचं नातं काही वेगळं सांगायला नको. रात्री उशिरापर्यंत ओसरीवर गप्पा रंगल्या. अंगणात लावलेल्या कंदिलाच्या मंद प्रकाशात चेहरे उजळत होते. प्रवासाचा थकवा होता, तरीही मन प्रसन्न होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाग आली. पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवरून कुठून तरी येणारा देवळातला घंटेचा आवाज आणि गार वाऱ्याची झुळूक, हे सगळ्या इतक्या वर्षांनी अनुभवताना मन एका वेगळ्या समाधानाने भरून गेलं. घराबाहेर एक फेरी मारावी म्हणून बाहेर पडलो. आमच्या घराभोवती एक मोठी झाडांची बाग होती. त्यात आंब्याची, नारळाची, फणसाची झाडं दाटी वाटीने उभी होती आणि त्यांच्या फांद्यांमधून सकाळचा कोवळा उजेड एखाद्या चाळणीसारखा गाळून खाली येत होता. जमिनीवर सुकून पडलेली पानं करकर आवाज करत होती. कुठेतरी दूर कोंबडा आरवत होता. मागच्या बाजूला एक जुनी खोल विहीर होती आणि आतून वाफ वर येत असल्यासारखं वाटत होतं. मी क्षणभर तिच्या काठावर उभा राहून हात डोकावलं आणि त्यात कुठेतरी खोलवर परावर्तित होणारा आकाशाचा एक तुकडा दिसला. का कोण जाणे, पण त्या विहिरीकडे बघताना मनात एक हलकीशी अस्वस्थता दाटून आली आणि मी लगेच तिथून पुढे निघालो. थोडं पुढे गेलो आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येऊ लागला. हवा दमट जाणवू लागली आणि काही पावलांतच समोर तो अथांग निळा समुद्र दिसला. दूर क्षितिजापर्यंत पसरलेलं पाणी, त्यावर सकाळच्या उन्हाची चमक. इतक्या वर्षांनी तो सगळा परिसर पुन्हा पाहून मन अगदी भरून आलं. मी धावतच वाळूवर पोहोचलो. ओल्या वाळूत पावलांचे ठसे उमटवत लाटांच्या जवळ गेलो. थोडा वेळ शांत बसलो. समुद्राचा तो अखंड एकसुरी आवाज ऐकत राहिलो आणि मग मन शांत करून परत घराकडे वळलो. घरी येऊन फ्रेश झालो. तूवर आजीने केलेले गरमागरम डोसे आणि खोबऱ्याची चटणी तयारच होती. त्याचा घमघमाट स्वयंपाकघरातून अख्ख्या घरभर पसरला होता. सकाळचा नाश्ता झाला आणि लगेच घरात कार्यक्रमाची लगबग सुरू झाली. अंगणात मांडव उभारला जात होता. बायका फुलं ओवत बसल्या होत्या. घंटा नाद आणि मंत्रोच्चार सुरू झाले. नातेवाईक येऊ लागले. गावातले मित्रही भेटायला आले आणि दिवसभर घरात एक उत्सवी चैतन्यमय वातावरण भरून राहिलं. कार्यक्रम पार पडला. धूप अगरबत्तीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. सगळ्यांनी आशीर्वाद घेतले, प्रसाद घेतला आणि या सगळ्या गडबडीत हसण्या खिदळण्यात संध्याकाळ कधी झाली हे कळलंही नाही. रात्रीचं जेवण आटोपल्यावर आजोबांनी आम्हा मुलांना समुद्रकिनारी फिरायला न्यायचं ठरवलं. दिवसभराच्या गडबडीनंतर मोकळी हवा खायला म्हणून आम्हीही खुशीने निघालो. काळोख आता चांगलाच गडद झाला होता. आकाशात चांदण्या विखुरलेल्या होत्या आणि गावातले रस्ते चिटपाखरूही नसल्यासारखे शांत भासत होते. दिवसा गजबजलेला तोच परिसर रात्री कसा अनोळखी वाटतो हे त्या क्षणी जाणवलं. फक्त झाडांची सळसळ, कुठेतरी दूर भुंकणारा एखादा कुत्रा आणि दूरवरून येणारा लाटांचा आवाज, तेवढाच काय तो ऐकू येत होता. चालता चालता आजोबा अचानक गंभीर सुरात बोलले, रात्रीच्या वेळी बाहेर आणि विशेषतः या दिशेला येत जाऊ नका. त्यांच्या पावलांचा वेग क्षणभर मंदावला आणि त्यांची नजर समुद्राच्या दिशेने रोखलेली होती. मी सहज विचारलं, का हो आजोबा? त्यावर ते म्हणाले, कारण विचारू नकोस, मी सांगतोय तेवढं ऐक. त्यांच्या आवाजातला तो वेगळाच धारदारपणा आणि त्या क्षणापुरता त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला एक अनामिक ताण मला त्यावेळी नीट कळला नाही. पण मी फक्त हो म्हणालो आणि पुढे चालू लागलो. आम्ही समुद्रकिनारी वाळूवर बसलो. लाटांचा आवाज, वाळूचा गारवा आणि आकाशात विखुरलेले तारे, सगळं शांत सुंदर वाटत होतं. काही क्षण असे शांततेत गेले. कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त लाटांचा तो एकसुरी संमोहक आवाज कानावर पडत होता. तेवढ्यात माझी नजर सहज दूरवर गेली आणि तिथे एक मध्यमवयीन बाई दिसली.
ती पाण्याकडे एकटक बघत उभी होती. बराच वेळ तशीच अगदी स्तब्ध. मला वाटलं कदाचित ती काहीतरी शोधत असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा गप्पांत रमलो. पण थोड्या वेळाने माझी नजर पुन्हा तिकडे गेली तर ती अजूनही तिथेच होती, तशी स्तब्ध. पण आता तिची नजर पाण्यावर नव्हती, ती सरळ आमच्याकडेच रोखलेली होती. अंतर बरंच होतं, तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तिची नजर मात्र अगदी स्पष्ट जाणवत होती. रोखलेली, स्थिर आणि कुठेतरी अस्वस्थ करणारी. काहीतरी विचित्र जाणवलं. छातीत एक अनामिक धडधड सुरू झाली. हातापायांत एक बारीकशी थरथर जाणवू लागली. मी हळूच आजोबांना म्हणालो, आजोबा तिकडे बघा. त्यांनी तिथे पाहिलं आणि लगेच म्हणाले, चला, आपल्याला खूप उशीर झालाय, घरी जायला हवं, सगळे वाट बघत असतील आपली. आम्ही घरी आलो. मनात विचार आला की आज मस्त झोप लागेल, पण तेवढ्यात पुन्हा समुद्रावरची ती बाई आठवली. तिची ती रोखलेली स्तब्ध नजर आणि मनात एक अनामिक भीती दाटून आली, जी मी झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी विचारलं, काय झालं बाळा, झोप लवकर. मी हो म्हणून पडून राहिलो. आजोबांना लगेच गाढ झोप लागली. त्यांच्या श्वासांचा एक सुरी संथ आवाज सोडला तर आजूबाजूला पूर्ण शांतता होती. इतकी की झाडांची सळसळ, कुठेतरी दूर वाजणारी एखादी घंटा, हेही स्पष्ट ऐकू येत होतं. मला मात्र झोप येत नव्हती, म्हणून मी थोडा वेळ मोबाईलवर काहीतरी बघत बसलो. स्क्रीनचा प्रकाश अंधारात एका छोट्या वर्तुळासारखा पडत होता. हळूहळू डोळे जड होऊ लागले. मोबाईल बाजूला ठेवून मी झोपून गेलो. किती वेळ झोपलो होतो कोण जाणे, पण अचानक कसल्याच्या आवाजाने जाग आली. कसला आवाज होता हेही धड कळलं नाही, पण झोप खाडकन उडाली. डोळे उघडताच पहिली जाणीव झाली ती त्या असाधारण शांततेची. वारा अचानक पूर्ण थांबला होता. झाडांची ती सतत ऐकू येणारी सळसळ आता पूर्णपणे बंद झाली होती. जणू सगळी झाडं एकाच वेळी श्वास रोखून उभी होती. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2:30 वाजले होते. ती वेळ जिला गावात नेहमी वेगळ्या अर्थाने बोललं जायचं. बागेतल्या एका झाडाकडे नकळत नजर गेली आणि त्या झाडाच्या अंधारलेल्या दाट फांद्यांमध्ये काहीतरी हलताना दिसलं. सुरुवातीला वाटलं की वाऱ्यामुळे फांद्या हलत असतील, पण वारा तर केव्हाच थांबला होता. हे लक्षात येताच पोटात भीतीने खड्डा पडल्यासारखं वाटलं. नजर तिथेच खेळून राहिली आणि नंतर अचानक त्या अंधारात 2 डोळे चमकले, स्थिर, निर्विकार, माझ्याकडे रोखलेले. आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी झटक्यात पांघरून डोक्यावरून ओढून घेतलं आणि आजोबांना बिलगून श्वास रोखून पडून राहिलो. अंगातली प्रत्येक नस ताठरलेली जाणवत होती आणि त्या क्षणी त्या भयान शांततेत पैंजणांचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज वाढत वाढत अगदी मोजून पावलं टाकल्यासारखा आमच्या गेटपाशी येऊन एकदम थांबला. तिकडे बघण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण एक विचित्र अनावर ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. जणू कोणीतरी नजरेला जबरदस्तीने तिकडे खेचत होतं. सगळं बळ एकवटून मी हळूच पांघरुणाचा कोपरा वर केला आणि नजर टाकली. गेट बाहेर ती स्त्री उभी होती जी मला समुद्रावर दिसली होती, पण आता ती वेगळ्या वेशात होती. लाल साडीत, तिचे केस मोकळे सुटलेले. ते दृश्य बघताच अंगावरून सरसरून काटा आला. घामाच्या धारा कपाळावरून, पाठीवरून वाहू लागल्या. डोळे तिच्यावरून हटत नव्हते. मला ते दृश्य बघायचंच नव्हतं. प्रत्येक पेशी मला डोळे मिटायला सांगत होती, तरी मी बघत राहिलो. का ते आजही सांगता येत नाही. ओरडावंसं वाटत होतं, पण घशातून आवाजच फुटत नव्हता. जणू कोणीतरी माझा आवाजच हिरावून घेतलेला. बघता बघता ती स्त्री गेटवर चढली, मांडी घालून बसली आणि एकाएकी मोठ्याने किंचाळली. ती किंकाळी माणसाची वाटलीच नाही.
तिच्यात एक विचित्र अमानवीय सूर होता. त्या किंकाळीने जणू पायाखालची जमीनच सरकली. कानठळ्या बसाव्यात इतकी ती तीव्र होती आणि क्षणभर वाटलं की आता ती अख्खं गाव जागं करेल. पण तसं झालं नाही. काय करावं सुचत नव्हतं. शरीर पूर्णपणे बधीर झाल्यासारखं जाणवत होतं. ते दृश्य इतकं भयाण होतं की नकळत तोंडातून शब्द बाहेर पडू लागले. मी हनुमान भक्त असल्याने माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवरही बजरंगबलींचा फोटो होता. तर त्या हातांनी तो उघडून छातीशी धरला आणि मोठ्याने नामस्मरण करत राहिलो. आवाज कापत होता तरी थांबावंसं वाटत नव्हतं. त्याच वेळी मी शेवटच्या उमेदीने आजोबांना हलवलं. तसे ते खडबडून जागे झाले. माझी घाबरलेली अवस्था, माझा थरथरता हात आणि कापरा आवाज बघून त्यांनी क्षणभरही वेळ न दवडता गेट बाहेर पाहिलं. त्यांचा चेहरा त्या क्षणी अजिबात घाबरलेला दिसला नाही. उलट एक विलक्षण स्थिरता, जणू हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतंच. त्यांच्या शेजारीच एक मोठी काठी ठेवलेली होती, नेहमीच असायची तशी. त्यांनी ती शांतपणे उचलली आणि जमिनीवर जोरात आपटली. एकच आघात, पण त्या आघातासरशी गेटवरचं ते भयान दृश्य क्षणार्धात जसं आलं तसं नाहीसं झालं. ना पैंजणांचा आवाज, ना ती किंकाळी, ना ती बाई. सगळं शांत, जणू काही घडलंच नव्हतं. माझा जीव भांड्यात पडला, पण अंगावरचा घाम अजूनही सुकला नव्हता. हृदय अजूनही धडधडत होतं. आजोबांनी मला जवळ घेतलं. त्यांच्या मिठीत एक विचित्र ऊब आणि सुरक्षितता जाणवली. ते शांतपणे म्हणाले, "काय झालं बाळा? स्वप्न पाहिलं असशील. झोप, मी जागा आहे." त्या रात्री आजोबा माझ्याजवळ तसेच बसून राहिले. एका क्षणासाठीही झोपले नाहीत आणि त्यांच्या त्या जागरणातच मला हळूहळू झोप लागली. सकाळ झाली आणि उजेडात सगळं इतकं सामान्य वाटू लागलं की क्षणभर वाटलं खरं स्वप्न होतं का ते. पक्षी नेहमीसारखे किलबिलत होते. बागेतली ती झाडं नेहमीसारखी शांत, निरुपद्रवी दिसत होती. गेटही तसंच साधं, नेहमीचं दिसत होतं. पण तो प्रसंग आठवला की काळजात परत तीच धडधड जाणवायची. अंगावर पुन्हा तोच काटा उभा राहायचा. मनात एकच प्रश्न घोळत राहिला, ती बाई कोण होती? आणि आजोबांनी फक्त काठी जमिनीवर आपटताच सगळं क्षणात शांत कसं झालं? पण मी आजोबांना काहीच विचारलं नाही. त्यांच्या नजरेतल्या त्या गांभीर्यामुळेच कदाचित, आणि कोणाला काही सांगितलंही नाही. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. गाडी गावाच्या वेशीबाहेर पडेपर्यंत माझी नजर सारखी मागे त्या घराकडे वळत होती. घरी परतल्यानंतर बरेच महिने उलटले, पण ती रात्र मनातून काही केल्या जात नव्हती. एके दिवशी सहज गप्पांच्या ओघात वडिलांना विचारलं, "आजोबांच्या हातात जी नेहमी काठी असते ती कसली आहे?" वडिलांनी आश्चर्याने विचारलं, "अचानक हे का विचारतोयस?" मी फक्त एवढंच म्हणालो, "सांगा ना." वडील क्षणभर शांत राहिले, जणू आठवणीत हरवले, आणि मग म्हणाले, "आजोबा फार वर्षांपासून देवाची विशेष सेवा करत लोकांना ते बघून द्यायचे. दूर दूरचे लोक त्यांच्याकडे यायचे. कुणाच्या घरातील अडचण, कुणाचं संकट, सगळं ते नुसतं बघून सांगायचे. आजोबांना अनेक गोष्टी आधीच कळायच्या आणि काही वेळा दिसायच्याही, अशा गोष्टी ज्या इतरांना दिसत नाहीत. ती काठी नेहमी देवघरात असायची आणि रोज झोपताना आजोबा तिला सोबत घेऊनच झोपायचे. त्यांच्याजवळ कोणी येऊ शकत नसे. कुठलीही शक्ती, कुठलीही सावली. म्हणूनच ते इतक्या बिनधास्तपणे बाहेर मोकळ्या बागेत झोपत असत, जिथे सामान्य माणूस रात्री एकटं थांबायलाही दजावणार नाही." हे ऐकून पहिल्यांदाच जाणवलं, आजोबा हे आमच्यासारखे साधेसुधे नव्हते. आज त्यांना जाऊन खूप वर्ष झाली, पण त्यांची आठवण अजूनही तितकीच ताजी आहे. त्यांचा तो शांत, ठाम चेहरा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. तो प्रसंग आठवला की आधी भीती दाटून येते, ती जुनी थरथर पुन्हा जाणवते, पण लगेच पाठोपाठ आजोबांचा चेहराही आठवतो, त्यांची ती काठी आठवते आणि मन शांत होतं.
आजही गावी गेलो, त्या बागेतून चालत गेलो की वाटतं तिथे कोणीतरी त्या घराच्या वळचणीला एक जुना वटवृक्षासारखा माणूस अजूनही उभा आहे, आमचं रक्षण करतोय. आणि कदाचित म्हणूनच इतकी वर्ष झाली तरी गावाची ओढ पूर्णपणे कधीच संपत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.